उद्या रथसप्तमी आहे, तर आईने मुलांसाठी एक छोटासा उपाय करायचा आहे. विघ्न, दोष, अडचणी असतील, तर त्या मुलांना नजर लागली असेल, तर ते निघून जाईल. तर एक दिवा लावायचा आहे. तो कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे आणि आताही सांगते, तसं तर रोजच सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे. पण तुम्ही उद्या रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून अर्घ्य द्या. तांब्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षत, लाल फूल, तीळ टाकून ओम गृहिणी सूर्याय नमः किंवा मग तुम्ही सूर्याची नावं घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला सूर्याला धूप, दीप, आरती ओवाळायची आहे. फूल सूर्याच्या दिशेने टाकायचं आहे. अक्षदा तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही एका पाटावरती रथासोबत सूर्यदेवांची प्रतिमा काढायची आहे. तुम्हाला उद्या दूधही उतू घालायचं आहे. छोटंसं आपलं सुगडं असतं ना, त्या सुगड्यामध्ये तुम्हाला म्हणजे मातीचं जे भांडं असतं, सुगडं म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ, थोडंसं दूध आणि साखर असं उतू घालायचं आहे. बघा, उतू पुरवेला जाईल याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही एका पाटावरती पण म्हणजे हे चित्र एका कागदावरती काढून, सूर्याची प्रतिमा काढून तुम्ही त्याची पूजा करू शकता, धूपदीप दाखवू शकता. त्याचबरोबर सप्तधान्य तुम्हाला ठेवायचं असतं. तुम्ही मिक्स करून 7 धान्य ठेवू शकता किंवा मग वेगवेगळी 7 धान्य ठेवली तरीही चालेल. त्याचबरोबर तिळाचा सुद्धा तुम्हाला तिथे नैवेद्य दाखवायचा असतो आणि तुम्हाला सगळ्यात गुळ खोबऱ्याचा सुद्धा तिथे नैवेद्य दाखवायचा असतो. दूध उतू जे तुम्ही घालणार आहात ते सुद्धा सूर्याला त्याचा तो प्रसाद असतो, तो सुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो. तर तुम्हाला गोड भात आपण त्याच्यातनं होत असतो तयार. बघा, जेवढं उतू जाईल तेवढं उतू जाऊ द्यायचं आणि जेवढं राहील त्याच्यानंतर आपण प्रसाद बनवायचा. बघा, अशी व्यवस्थित सकाळी तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी तुम्ही हा प्रदोषकाळी हा उपाय करू शकता मुलांसाठी. तर तुम्हाला एक मातीचीच पणती घ्यायची आहे. मातीच्या पणतीमध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल टाकायचं आहे, दुसरं कुठलं तेल टाकायचं नाही आहे. बघा, जेव्हा आपण उपाय करतो तर तो व्यवस्थितच करावा. तर मोहरीचं तेल टाकावं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कलावा जो असतो ना लाल दोरा, त्याचं रक्षासूत्र, त्याची तुम्हाला वात करायची आहे. बघा, तुम्ही कापसाचीही करू शकता, पण कलावाची केली तर अतिउत्तम. तर त्याची तुम्हाला वात करायची आहे. तर हे तुम्हाला देवाजवळ एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ, त्याच्यावर हळदी कुंकू आणि हा दिवा ठेवायचा आहे. देवाकडे म्हणजे पूर्वेकडे तोंड होईल असा हा देवाजवळच दिवा ठेवायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, कापूर घ्यायचा आहे. तर तो कापूर मुलांच्या अंगावरून उतरवायचा आहे. त्याचबरोबर 5 काळी मिरी आणि 5 लवंग घ्यायचे आहेत. बघा, काळी मिरी, लवंग आणि कापूर ह्या तिन्ही वस्तू मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला अंगावरनं उतरवायच्या आहेत आणि नंतर मग त्या तुम्हाला तो जो दिवा तुम्ही तिथे ठेवला आहे त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि नंतर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्याला तुम्हाला चारही दिशेने, चारही साईडला हळदी कुंकू अक्षत वाहायची आहे, फूल व्हायचं आहे. देवाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, नजरबाधा झाली असेल तर ते सगळं दूर होऊ दे, अशा त्या वस्तू मुलांच्या अंगावरून उतरून त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा नंतर तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे. जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत चालू राहू द्यायचा आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही तो जो दिवा आहे तो तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर हा साधा सोपा उपाय आहे, जो तुम्ही आवर्जून करून बघा. बघा, कुठलाही उपाय करण्याआधी आपल्याला सेवा करायची असते. तर उद्या रथसप्तमी आहे, तर आवर्जून सगळ्यांनी सूर्यदेवांची प्रतिमा काढून त्याची पूजा करावी. खूप चांगला अनुभव येईल. आरोग्य सप्तमी असं या दिवशी म्हटलं जातं.